तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय मानेवाडेकरांचं ओपनचं मैदान बघायला. तर नेहमीप्रमाणे स्प्लेंडर न घेता शाईन घेतली, चला म्हणलं आता निघावं. मैदानावर आलेल्या पहिल्यांदा शाईन लावली, चला म्हणलं आता मैदानावर कोणकोणती बैल आलेत चला पहिलं बघावं. मैदानाकडून पहिल्यांदा बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला मुळशीकरांचा पिस्तूल दिसला. मुळशीकरांच्या पिस्तूल पासून पुढे आल्यावर आपल्याला किरणाप्पा शाळगावकरांचा रायना दिसला. रायना आताच मैदानावर आला होता म्हणून जास्त ऊन असल्यामुळे रायनाच्या वरती नेट बांधायचं चालले. चला म्हणलं पुढे जाऊन अजून कोणकोणती बैल मैदानावर आलेत बघूया. किरणाप्पांच्या रायनापासून पुढे आल्यावर आपल्याला खंडचकरांचा हिंद केसरी बाळ्याभाई दिसला. खंडचकरांच्या बाळ्याभाईपासून पुढे आल्यावर आपल्याला पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल दिसलं. पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेल पासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगाडी क्षेत्रातलं देखणं हत्यार पिस्तूल 9197 दिसला. आणि पिस्तूल गटाला पळायला जाणार होता म्हणून पिस्तूलला पाणी करायचं चाललेलं. आणि देखणं हत्यार पिस्तूल पासून पुढे आल्यावर आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल दिसला. आणि वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादल पासून पुढे आल्यावर आपल्याला 2211 सोन्या दिसला. आणि 2211 सोन्यापासून पुढे आल्यावर आपल्याला बोळा शंकर दिसला. बघा चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आलेत बघूया. बोळा शंकर पासून पुढे आल्यावर आपल्याला हिंद केसरी लाडू दिसला. बैल बघून मैदानावर आलो तेवढ्यात आपल्याला गुरु 0084 दिसला.